हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. काल माझा बड्डे होता, त्याच्यानिमित्त आम्ही दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी गेलो होतो. बड्डेची सुरुवाती गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली. काल सोमवती अमावस्या असल्यामुळे प्रचंड गर्दी होती, तरी आम्ही दर्शन घेतलं. संध्याकाळी मग आम्ही मित्रा हॉटेलला आम्ही सगळे फॅमिली सकट सगळे सेलिब्रेशनला गेलो होतो. हे बघा, वहिनी माझ्या मला कशा प्रकारे विश करत आहेत. एक जण मग सगळेजण हॉटेलला येत होते, मग तोपर्यंत आम्ही सगळेजण वरती जाऊन बसलो. हे बघा, इथं एंट्रीला असं त्यांनी केलं आहे. इथं बघा, इथे मम्मी पप्पांची एंट्री झाली आहे. इथं एवढे सगळेजण आलो होतो, अजून मम्मी पप्पा यायचे होते. हे इथं बघा, डान्स फ्लोर होता. मुलींनी लगेच जेवण येऊसपर्यंत डान्स करून घेतला. हे बघा, पूर्ण हॉटेलचा व्ह्यू. हे माझे आजी आजोबा आहेत बघा. हे माझे पप्पा, हे नातवांसोबत बघा कसा डान्स करत आहे, एन्जॉय करत आहे. ह्या व्ह्यूसोबत मी सुद्धा एक मस्तपैकी सेल्फी काढला. माझा पूर्ण व्ह्यू मी ह्या सेल्फीमध्ये घेतला आहे. सगळ्यांनी मिळून मग आम्ही डिनर केला. डिनर केल्यानंतर बघा, आम्ही डान्स केला. इथं डान्स फ्लोअर असल्यामुळे मग म्हणलं चला, बड्डे आहे तर डान्स झालाच पाहिजे, मजा मस्ती तर झालीच पाहिजे. मग सगळ्यांनी मिळून फुल ऑन मजा केली, डान्स केला भरपूर. खूप मजा आली बरं का. मुलींनी सुद्धा भरपूर डान्स केला. सिया, रिया, ईशा खूप नाचल्या दोघी, सगळ्या तिघी जणी. माझा आणि शौर्याचा इथे फोटो काढला बारपाशी. परत आम्ही सगळेजण डान्स करायला लागलो बघा. ह्यांनी पण थोडासा डान्स केला, हे जास्त डान्स करत नाही, पण केला त्यांनी थोडासा डान्स. डान्स करून झाल्यावर मग आम्ही केक कट केला. मग हे बघा, अजूनसुद्धा सगळ्यांना डान्स करायचा होता. केक कापत होते, पण तिथं पण डान्स करत होते सगळेजण. म्हणजे डान्सचं एवढा माहोल वातावरण झालं होतं ना, सगळेजण तिथल्या तिथंच डान्स करत होते. माझा बड्डे आहे तर थोडा तरी ह्यांनी डान्स केला पाहिजे म्हणलं मी. मग म्हणलं थोडा डान्स करा माझ्याबरोबर. मग डान्स करता करता त्यांनी मला एक सरप्राईज दिलं, जे की मला माहिती नव्हतं. आम्ही 2-3 दिवसापूर्वी गोल्ड शॉपला गेलो होतो. मग ते म्हणले नको जाऊ दे, येऊया घरी. मग आम्ही काही घेतलं नाही तिथं, ते बोलले कॅन्सल केले. आणि मला डायरेक्टली मग त्यांनी सरप्राईजली ह्या बँगल्स म्हणून गिफ्ट दिले आहे बड्डेला. खूप खूप थँक्यू. मला खूप आनंद झाला, मी शब्दात सांगू शकत नाही. थँक्यू सो मच. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.